सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणुकीचं चित्र सध्या संपूर्णपणे धुसार आणि गोंधळाचं झालं आहे। अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीच राजकीय समीकरणं झपाट्यानं बदलताना दिसतायत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आधीच महायुतीतून बाहेर पडलाय। आता भाजप शिंदे सेना युतीही तुटण्याच्या मार्गावर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत। भाजपकडून केवळ 2 ते 3 जागांवर शिंदे सेनेची बोळवण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप शिंदे सेनेनं केलाय। त्यामुळे शिंदे सेनेनं स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे। शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख बजरंग पाटील यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय, आता थांबायचं नाही। सर्वच प्रभागातून उमेदवार अर्ज भरणार। शिंदे सेनेने भाजपकडे 15 जागांची मागणी केली होती, मात्र भाजप केवळ 6 ते 8 जागा देण्यावर ठाम होता। अखेर जागा वाटपाचा तिढा न सुटल्यानं शिंदे सेनेत असंतोष वाढला आणि महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे। दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडी ही अडचणीत आहे। सांगली, मिरज आणि कुपवाड, सांगलीवाडीतील काही महत्त्वाच्या प्रभागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्यात थेट चुरस आहे। प्रभाग 13, 15, 16 आणि मिरजेतील प्रभाग क्रमांक 5 हे वादाचं केंद्र बनले। मिरजेतील अजित पवार गट मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू आहे। माजी महापौर किशोर जामदारांसह अनेक माजी नगरसेवक या गटात दाखल झालेत। त्यामुळे अजित पवार गट सर्वच प्रभागात उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहे। भाजप, शिंदे सेना आणि जनसुराज्य शक्ती पक्षात इच्छुकांची संख्या प्रचंड वाढली आहे। उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी अटळ असल्याचे संकेत मिळत आहेत। मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचं स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे। एकूण चित्र काय सांगते? विस्कटलेली महायुती, महाविकास आघाडीत तणाव, अजित पवार गट आक्रमक, सर्व पक्षात इच्छुकांची गर्दी, बंडखोरी अटळ। सांगली, मिरज, कुपवाड महापालिका निवडणूक यंदा अत्यंत रंगतदार आणि अनिश्चित ठरणार हे मात्र नक्की। आपल्याला काय वाटतं? कोण जिंकणार? कोणाची मोठ बांधणी यशस्वी ठरेल? कमेंटमध्ये जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।